आणि मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाचा आजचा चौथा दिवस आहे। पुण्यातल्या रांजणगावातनं मनोज जरांगे मुंबईकडे निघणार आहेत। मनोज जरांगे पाटील आज पुणे शहरामध्ये प्रवेश करणार आहेत। जरांगे यांच्या मोर्चाचा आजचा पुण्यातला खराडीमध्ये मुक्काम असणार आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे पुण्यात कोंडीचीही शक्यता आहे। तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा निर्धार व्यक्त केलेला आहे। काल झालेल्या भेटीगाठींसंदर्भातही त्यांनी माहिती दिलेली आहे। कशा पद्धतीने जिल्हाधिकारी सुद्धा येऊन गेलेले होते, सरकारच्या वतीनं कोण येऊन गेलं, काय चर्चा झाली याबद्दलही त्यांनी माहिती दिलेली आहे। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे, मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तांनी काल भेट घेतल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। 54 लाख नोंदी सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशा विषयाबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र मागे हटणार नाही, मुंबईच्या दिशेनं चालतच राहणार असंही जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। काय सांगाल तुम्ही? आंदोलनाचा चौथा दिवस, पुन्हा एकदा तुम्ही चालायला सुरुवात करताय, मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू आहे। चौथा दिवस आहे, आज निघायला पण उशीर झाला आणि रात्री बराच वेळ गेला इथं पण 3-4 वाजेपर्यंत आणि पावणे 6 वाजेपर्यंत परत ते 4:30 ते पावणे 6 चर्चा झाली। सरकारच्या वतीनं काही प्रतिनिधी आले होते, पावणे 6 पर्यंत तेच चाललं। पुन्हा तोच विषय पण सांगितलं, जे मत आहे ते त्यांच्याजवळ मांडलं। येतो म्हणले माघारी, बघू येतात का। प्रतिनिधी कोण होते आणि कुठला प्रस्ताव आणला? विभागीय आयुक्त साहेब ते होते मुंबईचे, ते आपले मराठवाड्याचे आले होते, तेच चर्चा करण्यासाठी या विषयावर। असं म्हणला तुम्ही त्या 54 लाख नोंदी त्याविषयी, परिवाराच्या नोंदीविषयी आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाविषयी तुम्हाला ते करायला लागणार। त्याविषयी आता किती दिल्यात आतापर्यंत त्यांनी प्रमाणपत्र, म्हणजे ह्या 5-6 दिवसात निघाल्यापासून आणि त्याच्या अगोदर 2-3 दिवस ते सगळा डाटा येईल वाटतं, बघूया। आम्ही मुंबईच्या दिशेनं ताकदीनं चाललेलो आहे, कारण आमच्या मागणीपासून आम्ही नाही हटत। कॅमेरामन सुशांत सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, पुणे। दरम्यान मुंबईच्या दिशेनं मराठा मोर्चा मार्गस्थ होत असताना मनोज जरांगे यांना व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। हे लाखोंचा जमाव घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मुंबईच्या दिशेने जात असताना वेगवेगळ्या ठिकाणी मनोज जरांगे यांचा मुक्काम होतोय। या मुक्कामासाठी त्यांच्यासाठी एक खास व्हॅनिटी व्हॅन आणलेली आहे। अत्यंत सुसज्ज स्वरूपाची अशी ही व्हॅनिटी व्हॅन या ठिकाणी आपल्या समोर आपण बघू शकता, की ज्यावरती मनोज जरांगे यांचे फोटो, गर्दीचे फोटो आणि त्याचबरोबर गरजवंत मराठ्यांचा लढा, चलो मुंबई, हे सगळं असं लिहिलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। गंगाधर काळकुटे पाटील नावाचे एक मराठा सेवक आहेत, त्यांच्या वतीनं या व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। व्हॅनिटी व्हॅन अत्यंत सुसज्ज आहे, ते नक्की कशी आहे आपण आतून बघणार आहोत। फ्रीज आहे, फ्रीजच्या वरती ओव्हन सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। व्हॅनिटी व्हॅनच्या आतमध्ये जर आलो आपण तर बसण्यासाठी हा एक अत्यंत सुंदर आणि VIP स्वरूपाचा सोफा सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आतली जर रूम बघायचं झालं तर आतमध्ये सुद्धा आपण बघू शकताय की पुन्हा एकदा या ठिकाणी आरसा आहे, त्यासाठी लाइटिंग, पुन्हा टेबल आहे। इकडे टीव्हीची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्या या साईडला जर बघितलं तरी टीव्ही आहे, टीव्हीच्या खाली टेबल, चार्जिंग स्लॉट्स आहेत आणि पुन्हा AC ची व्यवस्था करण्यात आलेली आहे। चार्जिंग करण्यासाठीचे सुद्धा स्लॉट जे आहेत ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। ही सगळी सुसज्ज व्यवस्था असताना सुद्धा मनोज जरांगे या व्हॅनिटी व्हॅनचा वापर करत नाहीत। मुक्कामाच्या ठिकाणी जिथं जागा मिळेल तिथं आंदोलकांसारखंच मनोज जरांगे पाटील झोपतात या व्हॅनिटी व्हॅनचा। त्यांनी आतापर्यंत एकदा सुद्धा वापर केलेला नाही। कॅमेरामन सुशांत सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, पुणे।